नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे 4थं युनिट आहे त्यातला 4था लेसन अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम हा सादर करणार आहे. पेज नंबर 147, 48, 49 व 150 एवढ्या पानावरती हा लेसन आहे. माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे. तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीलाच अनबीटेबल या शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात. अनबीटेबल म्हणजे पराभूत न करता येणारी अशी व्यक्ती. सुपर उत्कृष्ट वगैरे म्हणजे पराभूत न करता येणारी अशी उत्कृष्ट आई मेरी कॉम. There had to be one successful story if Indians were to survive in sports and we have that story now. तर बघा, भारतीयांना जर का खेळांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं झालं असतं तर किंवा खेळ या क्षेत्रामध्ये भारतीयांना जिवंत राहायचं असं वाटत असतं तर आपल्याला एका यशस्वी अशी कथेची, एका स्टोरीची गरज होती. आणि आज आपल्याकडं ती स्टोरी आहे. Enough has been said about this great warrior who conquered the world. आता या महान अशा योद्धा या व्यक्तीबद्दल एवढं बोललेलं खरोखरच पुरेसं आहे की जिनं काय केलं तर जग जिंकलं. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मॅंगटे कॉम. तर ही जी काही योद्धा ही दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव मेरी मॅंगटे कॉम हे होतं. द कॉन्क्वेअर अँड द कॉम्रेड. आता मित्रांनो, इथं कॉन्क्वेअर हा एक शब्द आहे आणि दुसरा कॉम्रेड असा शब्द आहे. असे शब्द इंग्रजीमध्ये नाही आहेत. ऍक्च्युली तर KOM कॉन्क्वेअर असा शब्द हे KOM हे कॉमचं घेतलेलं आहे आणि हा मूळचा शब्द आहे ते कॉन्क्वेरर. कॉन्क्वेरर म्हणजे कॉन्कर म्हणजे जिंकणे, कॉन्करर म्हणजे विजेता. तर ते CON काढून तिथे KOM टाकलेलं आहे. तर ते थोडंसं तिच्या नावाचं एक असं म्हणूयात की तिच्या नावालाच एक मोठेपण द्यायचं होतं. तिच्या नावचाच तसा शब्द बनवून असा एक प्रयत्न आहे इथं. म्हणजे कॉन्करर या शब्दाचा अर्थ विजेता. तर ती कोण होती तर ती कॉन्क्वेरर होती, म्हणजेच ती कॉन्करर होती, म्हणजे ती विजेता होती. आणि सोबतच ती कॉम्रेड. कॉम्रेड हाही शब्द KOM त्याच्याऐवजी तिथं जर आपण COM असं जर का घातलं तर ते कॉम्रेड होतं. कॉम्रेड म्हणजे मित्र, साथीदार असा शब्द. तर ती मेरी कॉम यांना कॉम्रेड व कॉन्क्वेरर अशा प्रकारचे दोन शब्दांची बिरुदं इथं दिली आहेत. मी त्यांच्या दोघांची फोड करून आपल्यासमोर सादर केलेली आहे. शी इज फेम्ड ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. आता बघा, तर मेरी कॉम यांना 5 वेळा जगज्जेती अशा प्रकारची प्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे. अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियन्स. आणि बघा, तर ती एकमेव अशी बॉक्सर आहेत की जिनं काय केलं तर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ 6 वर्ल्ड चॅम्पियन. प्रत्येक म्हणजे ज्या काही 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये त्यांनी मेडल जिंकलेलं आहे, अशी ती एकमेव बॉक्सर आहेत जगामध्ये. इन द 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify. आता बघा,
2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेला ती भारतीय पहिली महिला होती मेरी कॉम ही, की जी काय झाली तर बॉक्सिंगसाठी क्वालिफाय झाली अँड विन अ ब्रॉन्झ मेडल इन द 51 kg फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. ज्या 2012 साली पहिली भारतीय महिला जी ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंगच्यासाठी ऑलिम्पिकमध्ये जी पात्र झाली, क्वालिफाय झाली आणि 51 किलो वजनी गटामध्ये तिचे जी काही फ्लायवेट कॅटेगरी होती. आता फ्लायवेट हा शब्द या शब्दाचा अर्थ बॉक्सिंगमधील एक वजनी गट, एक वजन. तर ह्या बॉक्सिंगमधील वजनी गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये तिनं ब्रॉन्झ मेडल मिळवलं. अशा त्या एका थोर अशा मेरी कॉम नावाच्या बॉक्सरची, भारतीय महिला बॉक्सरची ही कथा आहे म्हणा किंवा त्यांचा हा इंटरव्ह्यू आहे. कॉम वॉज बॉर्न इन कांगथई विलेज. आता त्यांचा जन्म कांगथई नावाच्या गावामध्ये झाला. मोयरंग लामखाई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. तर बघा, तर मणिपूर हे पूर्व भारतामधलं राज्य, हे पूर्वोत्तर म्हणू त्याला. तर तिकडं पूर्व भारतामधलं जो मणिपूर राज्यामधला, या राज्यातला एक चुराचंदपूर नावाचा एक ग्रामीण जिल्हा, चुराचंदपूर नावाचे ग्रामीण जिल्हा, त्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये मोयरांग लखाई या ठिकाणी म्हणजे कांगथई नावाच्या गावामध्ये मेरी कॉमचा जन्म झाला. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. आता ते का गरीब कुटुंब होतं त्यांचं. हर पॅरेंट्स मँगटे टॉनपा कॉम अँड मँगटे अख्खम कॉम वेअर टेनंट फार्मर्स. आता बघा, तिचे जे पालक होते त्यांचं नाव तर मँगटे टॉंगपा कॉम वडील आणि मँगटे अख्खम कॉम आई, हे दोघंही एक टेनंट असलेले शेतकरी होते. तर टेनंट या शब्दाचा अर्थ काय, तर टेनंट म्हणजे जी माणसं, जे शेतकरी खंडावरती शेती करतात, म्हणजे दुसऱ्याची जमीन घ्यायची आणि त्या जमिनीचा मोबदला खंडाच्या स्वरूपामध्ये जमीन मालकाला द्यायचा, कुळ असं म्हणायचं, याला आपण कुळ सुद्धा म्हणता येऊ शकतो. तर ते असे शेतकरी हु वर्क जूम फील्ड्स, की जे जूम फील्ड्समध्ये ते काय करत होते, काम करत होते. जूम या शब्दाचा अर्थ फार्मिंग, शिफ्टिंग, कल्टिवेशन. म्हणजे बघा, अदलाबदली करून तिथं पिकांची लागवड केली जाते. म्हणजे ते शिफ्ट, एकाच ठिकाणी शेती करत नाहीत, असं ते जूम फार्मिंग असतं. म्हणजे आत्ता यावर्षी इथं लागवड केली तर तिथून सोडून ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथं लागवड करायची, असं ते काम करायचे. कॉम ग्रीव अप इन हंबल सराउंडिंग्स. तर अशा हंबल सराउंडिंग म्हणजे सिम्पल अँड पुअर कंडिशन्स. तर अशा साध्या आणि गरीब परिस्थितीमध्ये मेरी कॉम ही मोठी झाली. हेल्पिंग हर पॅरेंट्स विथ फार्म रिलेटेड चॉर्ज. तर आपल्या पालकांना शेतीशी संबंधित जी काही काम आहेत, चॉर्ज आहेत, त्याच्यामध्ये ती त्यांना मदत करायची. गोइंग टू स्कूल, शाळेमध्ये जायची. अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली. आणि सुरुवातीला ती ॲथलेटिक्स शिकत होती. ॲथलेटिक्स म्हणजे मैदानी जे काही खेळ आहेत ती शिकत असायची. लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला. त्यानंतर ती ॲथलेटिक्स सोबतच परत ती पुढं बॉक्सिंग सुद्धा ती शिकत होती. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. आता तिचे वडील सुद्धा एक कीन रेसलर होते. कीन या शब्दाचा अर्थ तीक्ष्ण, म्हणजे अगदी चप्पल म्हणूयात, किंवा ते त्यांच्या क्षेत्रामध्ये निष्णात, निपुण असे रेसलर होते. म्हणजे उत्तम पैलवान तिचे वडील सुद्धा होते. ही हॅड अन ईगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड. आता
तिला अगदी तिच्या बालपणापासून मेरी कॉमला ॲथलेटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता. अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी, रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ अ गोल्ड मेडल. आता बघा, आणि तिला ॲथलेटिक्सची आवड होतीच होती. त्याच वेळेला काय झालं तर डिंको सिंग नावाचा एक व्यक्ती, जो मणिपुरी फेलो म्हणजे मणिपुरी मनुष्य, की जो 1998 साली बँकॉकला एशियन गेम्स जे भरलेले होते त्या गेम्समध्ये त्यानं गोल्ड मेडल जिंकलेलं होतं आणि तो आपल्या राज्यामध्ये परतलेला होता. तर कॉम रिकलेक्ट्स हॅड इन्स्पायर्ड, तर हे असं तिला आठवतं मेरी कॉमला, हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स इन मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग. तर याच्यामुळं काय झालं तर अशा अनेक जे मणिपूरमधले जे तरुण होते त्यांना या डिंको सिंग यांच्या मिळवलेल्या गोल्ड मेडलमुळे एक प्रकारचं इन्स्पिरेशन त्यांना मिळालं की आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये यावं आणि आपण काहीतरी काम करावं किंवा आपलंही नाव मिळावं असं त्यांना वाटायला लागलं. अँड शी टूक थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय, आणि तिने असं विचार केला की मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे तेव्हा. मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. आता मेरी कॉमचं जे करिअर आहे ते 2000 साली करिअरला तिच्या सुरुवात झाली. त्यावेळेला तिने मणिपूर राज्यामध्ये वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप याच्यामध्ये तिने विजय मिळवलेला होता, विक्ट्री मिळवलेली होती. अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल, आणि रिजनल चॅम्पियनशिप जी होती पश्चिम बंगालमधली तिथं सुद्धा इन 2001 साली शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. आणि 2001 साली तिनं मग आंतरराष्ट्रीय ज्या स्पर्धा आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये सुद्धा तिनं सहभाग घ्यायला सुरुवात केलेली होती. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut. आता ज्यावेळेला तिचा इंटरनॅशनल डेब्यू झाला त्यावेळेला ती 18 वर्षांची होती. आता इथं डेब्यू या शब्दाचा अर्थ पदार्पण इंग्लिशमध्ये दिलेला आहे, फर्स्ट पब्लिक अपीअरन्स ऑर परफॉर्मन्स. म्हणजे लोकांच्या समोर ती पहिल्यांदा आली आंतरराष्ट्रीय समूहासमोर, त्यावेळेला तिचं पहिलं पदार्पण हे तिच्या वयाच्या 18 वर्षी झालं. ॲट द फर्स्ट AIBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट्स. तर अमेरिकेमध्ये भरलेल्या AIBAच्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिचं पहिलं पदार्पण झालेलं होतं. AIBAचा अर्थ इथं आहे द ॲमच्युअर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन. ॲमच्युअर या शब्दाचा अर्थ हौशी. तर यातून तिचं पहिलं पदार्पण जगासमोर झालं, विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 kg वेट कॅटेगरी. आता अशामध्ये सुद्धा तिनं पदार्पणामध्येच तिच्या 48 किलो वजनी गटामध्ये मेरी कॉमनं त्यावेळेला सिल्वर मेडल जिंकलेलं होतं. हर ग्रेटनेस इज reinforced by the way she apologized to whole nation for not being able to win the gold. आता reinform या शब्दाचा अर्थ strengthened म्हणजे अधिक मजबूत झाला. आता तिचं जे काही महानता आहे ती अधिक मजबूत कधी झाली तर ज्यावेळेला तिनं आपल्याला गोल्ड मिळालं नाही, आपल्याला सिल्वर मेडलच मिळालं, गोल्ड मेडल मिळालं नाही, याबद्दल तिनं संपूर्ण राष्ट्राची अपॉलोजाइज केलं, म्हणजे क्षमा याचना केली, माफी मागितली संपूर्ण देशाची की मला या स्पर्धेमध्ये मला गोल्ड मिळालं नाही त्याबद्दल मला माफ करा अशा प्रकारे. त्यामुळं तिचं जे काही मोठेपण आहे, तिची जी काही महानता आहे ही अधिक म्हणजे मजबूत झाली म्हणा किंवा रिइन्फोर्स झाली, स्ट्रेंथन्ड झाली. She is a legend for sure and an idol for all the sportsmen to look up to. आता बघा, तर ती एक लेजंड, निश्चितच ती एक लेजंड आहे आणि अन आयडॉल आहे, आदर्श व्यक्ती.
कुणासाठी? तर जे कुणी भारतीय खेळाडू आहेत त्या सगळ्यांच्यासाठी, टू लुक अप टू, म्हणजे तिच्याकडे आदरानं पाहण्यासाठी आणि तिला फॉलो करण्यासाठी ती खरोखरच एक लेजंड आहे. लेजंड या शब्दाचा अर्थ वन हू मेक्स हिस्ट्री, म्हणजे इतिहास निर्माण करणारी ती एक व्यक्ती आहे आणि खरोखरच एक आयडॉल आहे, म्हणजे जिला आपण फॉलो करावं असं आपल्याला वाटलं पाहिजे, अशी आदर्शवत अशी अत्यंत आवडीची किंवा विभूती अशी ती व्यक्ती आहे की भारतीय खेळाडूंना सुद्धा वाटेल की आपण तिला स्वतःचे आदर्श मानावेत असे. तर पेज नंबर 148 वर तिचं इंटरव्ह्यू दिलेला आहे. इन अन एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्सकीडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तवा. आता बघा, तिनं स्पोर्ट्सकीडा नावाच्या म्हणजे स्पोर्ट्स किडाला च्या करस्पॉन्डंट म्हणजे बातमीदारांना, त्यांचं नाव आहे तारुका श्रीवास्तव, यांना तिनं एक एक्सक्लुझिव्ह असा इंटरव्ह्यू दिला. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त एकाच, बऱ्याचदा आपण टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट असा पाहत असतो, म्हणजे तो फक्त त्याच आणि त्या चॅनलवरती पहिल्यांदा दाखवला जातो, म्हणजे सर्वात अगोदर आणि फक्त तेवढ्या पुरतं तिथंच, इतरकडं नाही, म्हणजे इन्क्लुझिव्ह नाही, सर्वसमावेशक न असता अगदी निवडक असा तो इंटरव्ह्यू होता. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कॉम टॉक्ड अबाउट हर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स. आता ऑलिम्पिकची जी ब्रॉन्झ मेडल जिंकलेली मेरी कॉम आहे, ती तिच्या तयारींबद्दल, प्रिपरेशनबद्दल ऑलिम्पिकच्या, अँड हर इलेशन ॲट विनिंग अ मेडल. आणि इलेशन या शब्दाचा अर्थ ग्रेट जॉय, म्हणजे अत्यानंद. आपण जे ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे या अत्यानंदाबद्दल ती बोलत आहे किंवा त्याच्याबद्दल ती विचारलेल्या प्रश्नांना ती उत्तरं देत आहे. तर बघा, इंटरव्ह्यूवर पहिला प्रश्न, फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. तर बघा, अगदी पहिल्यांदाच तुला असं विचारायचं आहे की तू भारतातील पहिली महिला बॉक्सर आहेस की जिनं ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडल जिंकलं. आता ही जी काही भावना आहे ही पूर्णतः संकीनचा अर्थ इथं दिलाय, म्हणजे सिंकिनचं दिलाय, रिअलाइज्ड अँड ऍक्सेप्ट, म्हणजे लक्षात आली आणि ती स्वीकारली. म्हणजे तुला हे तू स्वीकारलेलं आहेस का, तुझ्या ही लक्षात आलेलं आहे की तू भारतीय पहिली महिला आहेस की जिनं ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल बॉक्सिंग या क्षेत्रामध्ये जिंकलं. मेरी कॉम, आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट अँड येस इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. तर ती म्हणते, हो, मी खरोखरच खूपच, मी जी काही हे मी साध्य केलेलं आहे, मिळवलेलं आहे, याच्याबद्दल मला खरोखर खूपच मी आनंदी आहे. आणि अद्यापही अजून तरी मला म्हणजे ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, म्हणजे सिंकिंग झालेली आहे, म्हणजे रिअलाइज अँड ऍक्सेप्ट झालेलं आहे, मला हे समजलेलं आहे, माझ्या लक्षात आलं आणि हे मी स्वीकारलेलं आहे. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. आता एक्झिलरेटेडचा अर्थ व्हेरी थ्रिल्ड, म्हणजे मी खूपच थ्रिल झालेले आहे, म्हणजे मी हा अनुभव माझ्यासाठी खरोखर खूपच रोमहर्षक असा होता किंवा थरारक असा होता आणि मी खरोखर खूपच रोमांचित झालेली आहे असं त्या सांगतायत. इंटरव्ह्यूवर पुढचा प्रश्न, यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग, डीड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. तर तू एकमेव अशी महिला प्रतिनिधी होती बॉक्सिंगमध्ये, भारताचं जी प्रतिनिधित्व करत होती, त्यासाठी याचं तुझ्यावरती अतिरिक्त ताण आला नाही का या गोष्टीचा. मेरी कॉम, नो, नॉट एट ऑल. आय वॉज प्रिटी कॉन्फिडेंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. नाही, अजिबात मला तशा प्रकारचा ताण आला नाही, कारण का तर मी खूपच माझ्या स्वतःबद्दल मला माझ्या स्वतःबद्दल आत्मविश्वास होता, मी कॉन्फिडंट होते आणि मला माहिती होतं. इंटरव्ह्यूवर, युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन was not allowed to accompany you to the Olympic. How did that affect your preparations?
तुझे जे कोच आहेत त्यांना तुझ्यासोबत ऑलिम्पिकमध्ये त्यांना अलाव केलेलं नव्हतं, म्हणजे ते तुझ्यासोबत त्यांना येऊ दिलेलं नव्हतं. तर मग याचा तुझ्या तयारीवरती काही फरक पडला का, परिणाम झाला का? हिम देअर बट थँकफुली. हा, खरं तर मी त्यांना मिस केलं त्यावेळेला. ही हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. म्हणजे ते तिचे जे कोच होते हे तिच्यासोबत ऑलिम्पिकच्या गेम्समध्ये तिच्यासोबत नसणार आहेत, किंवा ते तिच्यासोबत नसणार आहेत, याचं तुझ्यावरती काही ताण किंवा तणाव तुझ्यावरती होता का असं विचारलं तेव्हा ती असं म्हणते की पहिल्यांदा मी त्यांना मिस केलं, मला असं वाटलं की ते इथं आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांनी माझ्याकडून खरोखर अगोदरच खूपच होमवर्क करून घेतलेला होता आणि आय वॉज वेल प्रिपेअर्ड. म्हणजे माझ्याकडे खूप त्यांनी तयारी करून घेतलेली होती आणि मी अगदी पूर्णतः खूप छान माझी तयारी झालेली सुद्धा होती.